अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली। आज आपण या ठिकाणी हा विधी करतोय, श्राद्ध विधी करतोय। आपण श्राद्ध विधी का करावा, हा विधी केल्यानंतर काय फायदा मिळतोय, बरं हा विधी आपण त्या ठिकाणी का करायचा आहे, तर या ठिकाणी याचं महत्वाचं कारण असं आहे की शास्त्राने प्रत्येक जीवाच्या पाठीमागं ऋण सांगितलेलं आहे। पहिलं ऋण सांगितलं ते म्हणजे मातृऋण, दुसरं ऋण सांगितलं पितृऋण, तिसरं ऋण सांगितलं देव ऋण आणि चौथं ऋण सांगितलं ते म्हणजे ऋषी ऋण। विठ्ठल विठ्ठल। आता या 4 प्रकारचे ऋण आहेत बघा। आता ज्या ठिकाणी आता ब्रह्मवृंदांद्वारे जो विधी केला ना आपण, हा विधी केल्यानंतर 2 ऋणातून प्रत्येक जीवाची सुटका होते। पहिलं म्हणजे मातृऋणातून आणि दुसऱ्या त्या पितृऋणातून, पण 2 ऋण त्या ठिकाणी शिल्लक राहतात। ते ऋण जर घालवायचे असेल देव ऋण आणि ऋषी ऋण, याच्यासाठी एकच साधन सांगितलंय ते म्हणजे भगवंताचं कीर्तन। विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून त्या ठिकाणी या ऋणातून प्रत्येक जीवाची सुटका व्हावी करिता मात्र सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि असं बरं का, शास्त्रीय सिद्धांत असा आहे की पितरांचं ऋण हे महाभयंकर ऋण सांगितलंय आणि हे ऋण आपल्यावर कोणाचं शिल्लक राहू नये म्हणून त्या ठिकाणी बघा या ऋणातून आपण बाहेर पडलो पाहिजे म्हणून या विधीचं आयोजन केलेलं आहे। तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगू का, एक अंतविधीला जाण्याची पद्धत आहे बघा। तुमच्याकडे जातात ना अंतविधीला, कोणी गेल्यानंतर जातात ना? मी बोलतोय आवाज येत नाही का? हे बघा ऐकणारे कमी आहे। तुम्ही काय करा, अर्ध्या पाऊण तासात थांबणार आहे फक्त, तोपर्यंत येणारे जाणारे पाहू नका, तुम्ही फक्त पाऊण तास मलाच पहा। विठाला विठाला विठाला। तुम्ही इकडे तिकडे पाहिलं मी कोणाला सांगू आहे का नाही म्हणून सांगितलं बरं का। म्हणून तुम्ही फक्त माझ्याकडे बघा, मला हे सांगायचं आहे आपल्याला अंतविधीला जाण्याची पद्धत आहे। जातो ना आपण अंतविधीला। बरं अजून पुढे जाऊन सांगतोय तुम्हाला, एखाद्याच्या मुलीचं लग्न असावं, चिलिया महाराज लग्नाची पत्रिका जर घरपोच आली नसेल, अहो त्या ठिकाणी तो जर घरी येऊन सांगायला आला नसेल ना, आपण त्याच्या लग्नाला जात नाही का? अहो त्याला आपलं घर दिसलं नाही का, घरापर्यंत पत्रिका देता आली नाही का, घरी येऊन त्याला मूळ लावता आलं नाही का, घरी येऊन त्याला सांगता आलं नाही का? म्हणजे लग्नाची पत्रिका जर घरपोच आली नाही आपण त्याच्या मुलीच्या लग्नाला जात नाही, बरोबर आहे। पण अंतविधीची बातमी गावामध्ये कोणाच्याही मोबाईलवरती कळू द्या आणि कोणालाही फोन येऊ द्या, सगळे कामं सोडून आपण अंतविधीला गेल्याशिवाय राहत नाही। का जातो माहितीये? याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे, अरे तो गेलाय बाबा पण त्यांचं आपल्यावर कुठलं तरी ऋण असेल आणि ते ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे म्हणून अंतविधीला जाण्याची पद्धत आहे। बरं मग तिथं गेल्यानंतर त्यांच्या ऋणातून आपली सुटका कशी होते? शास्त्रीय सिद्धांत असा आहे, अरे तिथं जायचं आहे आणि जो गेला असेल ना फक्त गेल्यानंतर त्याचं तोंड बघायचंय, त्यांच्या ऋणातून आपली सुटका होऊन जाते। आता लोक अंतविधीला जात नाही असं नाही, लोक जातात पण गेल्यानंतर सगळे तिथे गेल्यावर तोंड बघत असतील असं सुद्धा नाही। काही काही जातात मागेच बसतात आणि मागेच निघून जातात, जाऊन सुद्धा उपयोग होत नाही। विठाला 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 विठाला। म्हणून बघा अंतविधीला गेल्यानंतर अहो त्या ठिकाणी तोंड पाहण्याची पद्धत आहे। तोंड पाहिल्यानंतर त्यांच्या ऋणातून सुटका होऊन जाते। पुन्हा विचारलं का हो महाराज, पण जर अंतविधीला जाता आलं नाही मग त्यांचं ऋण तसंच टिकून राहील का? शास्त्राने दुसरा पर्याय मार्ग सांगितला, आपण रक्षाविधीच्या दिवशी जायचं आहे आणि तिथं जाऊन रक्षाला स्पर्श करायचा आहे, त्यांच्या ऋणातून आपली सुटका होऊन जाते महाराज। पण दोन्ही विधीला नाही जाता आलं तर शास्त्राने तिसरा विधी सांगितला, दशकर विधीच्या दिवशी जायचं आहे आणि तिथं जाऊन पिंडाला स्पर्श करायचा आहे, त्यांच्या ऋणातून आपली सुटका होऊन जाते महाराज। पण तीनही विधीला जर नाही जाता आलं तर शास्त्राने चौथा विधी सांगितलाय, जो म्हणजे उत्तर कार्याचा विधी आहे। त्या दिवशी हजर राहायचं आहे, नैवेद्य पात्राला स्पर्श करायचा आहे, त्यांच्या ऋणातून आपली सुटका त्या ठिकाणी होऊन जाते। पण सांगितलं का हो महाराज, जर कोरोना सारखी महामारी आली आणि 2-2, 3-3 महिने मुंबई सारख्या शहरामध्ये शिळ्या भाकरी खाऊन जगण्याची पाळी आली आणि जर इकडं गावाकडे कोणी गेलं विधीला जर नाहीच येता आलं 13 दिवसामध्ये, मग त्यांचा त्या ठिकाणी ऋण आमच्यावर तसंच टिकून राहील का? त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी भगवान सांगतात, हे ऋणातून बाहेर पडण्यासाठी शास्त्राने पुन्हा शेवटचा पर्याय मार्ग सांगितला, जो 1 वर्षानंतर केला जातो तिथीपत्रानुसार आणि 11.5 ज्याला प्रथम पुण्यस्मरण आपण करतोय। हा ऋणातून बाहेर पडण्याकरिता शास्त्राने शेवटचा विधी सांगितलाय। विठाला 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 विठाला। तसा जर विचार केला ना तर जेव्हापासून देहाला प्रेतात्म स्वरूप प्राप्त झालंय का नाही तेव्हापासूनचा तर आजपर्यंत पूर्ण विधी सांगितला जातोय। म्हणजे
अहो जेव्हापासून या ठिकाणी या देहातून आत्मा निघून गेला तेव्हापासून तर 1 वर्षापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत पूर्णपणे विधी सांगितलाय बरं का. आता त्या विधीने त्याप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी त्या विधी जर केला तर त्या जीवात्म्याचा शेवट गोड होतो बरं का. तेव्हापासून विधी सांगितला. आता आपल्याकडे एवढा काही जास्तीचा वेळ नाही तरी थोडक्यात विधी पाहून आपण अभंगाचा भावार्थ पाहून थांबणार आहोत. हा विधी केव्हापासून करायला सांगितला? जेव्हापासून या ठिकाणी देहाला प्रेतात्मा स्वरूप प्राप्त झालाय तेव्हापासूनचा पूर्णपणे विधी सांगितला जातो. तेव्हापासून तर 1 वर्षापर्यंत विधी तुम्हाला थोडक्यात घेऊन जातो. बघा मला पहिले सांगा, या देहातून आत्मा निघून गेल्यानंतर आपण या देहाला किती दिवस घरात ठेवतो बरं? 4 दिवस, 8-15 दिवस, महिना, 2 महिने ठेवतो का? अजिबात ठेवत नाही. मग आपलं काही कमी प्रेम असतं का हो त्यांच्यावर? मग काय ठेवत नाही आपण? बरं जाऊ द्या, नका का ठेवेना. पण असं तुम्ही ऐकलंय का हो या माणसाने बरीच मोठी प्रॉपर्टी कमवली, अरे खूप मोठी इस्टेट यांनी कमवली, 10-5 बंगले यांनी बांधून ठेवले, यांना स्मशानात कशाला घेऊन जाता? करून टाकाने एखाद्या बंगल्यामध्ये यांचा विधी कोणी केलाय का? अजिबात करत नाही. का करत नाही माहितीये? आमचे कबीरदास महाराज सांगतायत, अपने खातिर महल बनाया आपही जाकर जंगल में सोया. अहो किती जरी बंगले बांधून ठेवले ना आपल्याला त्या ठिकाणी स्मशानामध्ये जावं लागतं. म्हणजे नियमाप्रमाणे विधी त्या ठिकाणी केला जातोय. मला हे सांगायचं आहे. म्हणजे एकदा काही या देहातून आत्मा निघून गेला आपण लगेच सांगत असतो म्हटले अजिबात वेळ लावू नका, अरे पटपट तयारी करा. मग तयारी करत असताना आपण लगेच धावत जातो आणि 3 लाकडं घेऊन येतो. बघा आता 2 लाकडं असे सरळ ठेवतो, तिसरे जे असताना त्याचे तुकडे करतो. किती तुकडे करतो, किती फुटाचे करतो, आपण ते कसे बांधतो. आता 1 वर्ष अगोदर आपण हा विधी केलेला आहे. काही बसल्या डोकं चालवतील महाराज. आता याची पुन्हा काय गरज आहे? पण भगवान स्वतः सांगतात, अहो तेव्हापासून तर आजपर्यंत जेवढा विधी सांगितला हा पूर्णपणे जर केला तर त्या जीवात्म्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळा पाहणार नाही, थोडक्यात पाहून आपण थांबणार आहोत. आपण पहिले काय करतो बघा, त्या ठिकाणी 2 लाकडं असे सरळ ठेवतो. आता तिसरं जे कास्ताना आपण त्याचे तुकडे करतो. किती तुकडे करतो आपण? 5 तुकडे. बरोबर आहे. किती फुटाचे असतात? 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट. बरं मला सांगा आजपर्यंत कोणा मोजून केले का हो? अंदाज चालतो महाराज. काही 2 फूट करायची, 2.5 फूट करायची, 3 फूट करायची. खूपच लांब झालं ना थोडं तिरका बांधलं का चालून जातं. पण असे अंदाजी तुकडे सांगितलेले नाही. एक तुकडा हा 2.25 फुटाचा पाहिजे. असे 5 तुकडे असले पाहिजे. 5 मध्ये 1 काढून घेतला 4 तेही चालत नाही. आणि 5 मध्ये जर +1 केला 6 तेही जमत नाही. मग 2.25 फुटाचे असे 5 तुकडे का पाहिजे? तर या पंचविषयात महाराज शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाने युक्त आपला देह हा मात्र बांधलेला असतोय. विषय देखील त्याच्यासोबत दिले जातात. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तुकडे करतो. आता तुकडे केल्यानंतर त्याला बांधण्यासाठी दोरीचा वापर करत असतो. आता आपण दोरीची किती तुकडे करतो बरं? आपल्याकडे वेळ कमी म्हणून मी सांगून जातो, आपण दोरीचे तुकडे करत नाही. अखंड दोरी त्या ठिकाणी वापरली जाते. जिथून बांधायला सुरुवात केली ना परत तिथपर्यंत. मग ती दोरी जर कोणती असेल, आमच्या जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, जोवारी प्राचीनाची दोरी, ती दोरी त्या ठिकाणी वापरली जाते. अशा पद्धतीने आपण तयारी करतो. आता तयारी केल्यानंतर घरातून छोटे मोठे 2 मडके घेतो. एक असं मोठं असतं आणि एक जरा छोटं असतं. आता छोट्या मडक्यामध्ये आपण घरून अग्नी तयार करून घेतोय बघा अग्नी. आता मला सांगा तिथं काही लोक कमी असतात का बरं? एवढ्या लोकांकडे कुणाकडे काडीची पेटी आहेच नाही का? आता बिडी असल्यावर काडी लावायला कोणी तयार आहे? मग कोणी आपल्याला काडीची पेटी देणारच नाही का? मग घरूनच अग्नी का तयार करून घ्यायचा? त्याचा असा विधी सांगितला जातोय. देव बाप्पा आपल्या लग्नामध्ये होम पूजलित करतात. आपण त्या होमाला प्रदक्षिणा मारतो. प्रदक्षिणा मारल्यानंतर तो अग्नी आपल्या घरी न्यायचा आणि जपून ठेवायचा. कुठपर्यंत? आपण आहे तोपर्यंत. आणि मग गेलो का तो अग्नी घरातून काढायचा आणि त्या अग्नीमध्येच तो देह जाळायचा. आपल्याकडून शक्य होत नाही म्हणून आपण वेळेवर कवी न शक्य करतो. म्हणजे घरून अग्नी तयार करून घेतो. बरं तयार केल्यानंतर त्याला नेण्यासाठी एक पाळणा तयार करत असतो बघा. पाळणा असा 4 काड्याचा. बरोबर आहे. हा मला वाटलं का आपल्या गाडीजवळ बोला 4 काड्या लावते काय आहे का नाही? मला सांगू आपण जर त्या ठिकाणी 4 काड्या लावल्या असत्या किती चांगला पाळणा दिसला असता. बरोबर आहे का नाही? मग त्याला 3च काड्या लावतात ना. बरं दोऱ्या सुद्धा 3च बांधतात. मग 3 काड्या आणि 3च दोऱ्या का? तर या षड विकार आहेत महाराज. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या षड विकाराने युक्त आपला देह मात्र बांधलेला असतोय. म्हणून विकार देखील त्याच्यासोबत दिले जातात. अशा पद्धतीने आपण तयारी करतो. त्या ठिकाणी स्नान विधी होतो. आपण 4
खांदेकरी बोलवतो, 5 वाज समोर चालत असतो, बाकीची मंडळी पाठीमागे चालत असतात. आता पाठीमागे जाणारी जी मंडळी आहेत ना, अहो त्यांच्यासाठी सुद्धा भगवान परमात्म्याने विधी सांगितलेले आहेत. आता पाठीमागे जाणारी जी मंडळी आहेत, अहो त्यांनी त्या ठिकाणी रडत बोरडत बोंबलत असे कसे पद्धती चालायचं नाही. भगवंताच्या नामाचा जप करत चालायचं आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. हा महत्वाचा विधी त्या ठिकाणी सांगितलाय. आता स्मशानामध्ये गेल्यानंतर सुद्धा बराच विधी सांगितलाय, परंतु सगळाच सांगत बसत ना, काहीसा प्रमाणाने सांगतोय. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव, स्मशाने जडते रात्रंदिवस काम क्रोध माया करते आई हाय यमधर्म. त्या स्मशानामध्ये सुद्धा एक महत्वाचा विधी केला जातोय. फिराविला घट फोडीला चरणी महावाक्या ध्वनी बोंब झाली. हा विधी स्मशानात केला जातो. आता स्मशानातला विधी झाल्यानंतर स्मशानामधून परत येताना देखील विधी सांगितलेला आहे. आता स्मशानामधून परत येत असताना पाहुणे मंडळीसाठी वेगळा विधी सांगितलेला आहे, आणि ज्या घरातील जोज निघून गेला असेल त्या घरातील माणसांसाठी वेगळा विधी सांगितलेला आहे. आता पहिले स्मशानामधून परत येत असताना पाहुण्यांसाठी सर्वांसाठी पहिला विधी आहे तो म्हणजे लिंबाचा पाला खायचा. लिंबाचा पाला का खायचा बरं? जोपर्यंत मला माहित नव्हतं ना चेलिया महाराज लिंबाचा पाला का खाते म्हणून, तोपर्यंत दादा मी लिंबाचा पाला खातच नव्हतो. एकदा का महाराजांना चालताच विचारलं मी, म्हटलं का हो महाराज, लोक जेव्हा स्मशानातून परत येतात म्हणलं तेव्हा ते लिंबाचा पाला का खातो? आता त्यांना जसं माहिती होतं त्यांच्या माहितीच तो त्यांनी मला सांगितलं. ते म्हणे महाराज त्या लिंबाच्या पाल्याचं असं असतं. मी म्हणलं कसं असतं? म्हणे आपण जर स्मशानातून आलो, आपण जर लिंबाचा पाला खाल्ला आणि तो जर कधी गोड लागला तर समजायचं महाराज याच्या पाठीमाग अजून कोणतरी जाणार आहे. कडू जर लागला आता कोणी जाणार नाही. तुम्हाला खरं सांगू का, लिंबाच्या पाल्यानं कोणी जगतही नाही आणि कोणी मरतही नाही. लिंबाचा पाला यासाठी खायचा असतो, आपण स्मशानातून आल्यानंतर आपली शुद्धी लिंबाच्या पाल्याने होते, म्हणून लिंबाचा पाला खायचा आपल्या शुद्धीसाठी पहिला विधी. दुसरा विधी पाहुणे मंडळीसाठी आपल्या घरी गेल्यानंतर स्नान करणं गरजेचं आहे. आता अलीकडे पण शिकलेले मंडळी स्नानच करत नाही बरं का, त्या सरळपणे बोलत असतात महाराज तो कुठं आमच्या अंगाला लागला, आम्ही कुठच्या अंगाला हात लावला. खरं सांगू का, कोणी कोणाच्या अंगाला हातही लावत नाही, कोणी कोणाच्या अंगाला स्पर्शही करत नाही. पण स्नानाचे तुम्हाला 3 फायदे सांगून जातो. पहिला फायदा, आपण स्नान केलं तर आपली शुद्धी होते. दुसरा फायदा, आपण केलेल्या स्नानाचं पुण्य त्या जीवाला मिळतंय. आणि तिसरा फायदा, कोरोना पासून सुटका होते. विठाला विठाला आता हा झाला पाहुणे मंडळीसाठी विधी. मात्र ज्या घरातील जो निघून गेला असेल ना त्या घरातील माणसांसाठी वेगळा विधी सांगितलेला आहे. त्या दिवशी त्या घरातील माणसांनी घरामध्ये अन्न शिजवून खायचं नाही, बाहेरून आलेलं अन्न खायचंय तरच त्यांना त्या ठिकाणी शुद्धी मिळते. त्या दिवशी त्या घरातील माणसांनी कशाचं आश्रय घेता सरळ सरळ जमिनीवर आणि खाली झोपायचंय तरच त्यांना त्या ठिकाणी शुद्धी मिळते. पण अलीकडे आपण खाली झोपतोय का, कोणी गाद्यावर कोणी कशावर? तुम्हाला महाराज आता बोलायला संधी म्हणून तुम्ही पदरचं काही सांगू राहिले का? मी पदरचं कीर्तनामध्ये काहीच सांगणार नाही. चला तुम्हाला रामकथेत घेऊन जातो. ज्यावेळेला प्रभूचा राज्याभिषेक होता त्यावेळेला वशिष्ठ महाराजांनी रामचंद्र प्रभूला आणि सीतामाईला सांगितलं होतं तुम्ही काय करा, मला उपवास करा आणि उपवास करून त्या दिवशी त्या रात्री कशाचाही आश्रय न घेता तुम्ही कुशास्थानावर झोपा. कशासाठी? शुद्धीसाठी. आता मला सांगा, जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले असं असलेला हा ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्याला काही शुद्ध होण्याची गरज होते का? पण तुमच्या आमच्यासाठी दाखवून दिली ते शुद्धता आहे. विठाला 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 सांगायचं म्हणजे आपण जर जमिनीवर झोपलं ना तरच आपल्याला शुद्धी मिळते. पण अलीकडे लोक जमिनीवर झोपत नाही. का झोपत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगून जातो. अलीकडे लोक शुद्ध का ना अशुद्ध काय, अरे सुतकान विटाळ का हेच मानायला तयार नाही. कोणी मानो अगर न मानो, भगवान परमात्म्याने प्रत्येकाला वर्णाप्रमाणे त्या ठिकाणी सुतक सांगितलेलं आहे. ब्राह्मणांना 10 दिवस सुतक सांगितलेलं आहे, क्षत्रियांना 12 दिवस सांगितलेलं आहे, वैश्यांना 15 दिवस सांगितलेलं आहे आणि शूद्रांना 30 दिवस म्हणजे 1 महिना विटाळ सांगितला. 1 महिना. मात्र त्यातल्या त्या सती जाण्याची पद्धत होती. एखादी माऊली जर आमची सती गेली असेल ना तिचं सुतक पाठीमागे राहत नाही. एखादी पतिव्रता असतील जर कधी मरण पावली असेल तिचं सुतक पाठीमागे धरायची गरज नाही. एखादा ब्रह्मचारी माणूस जर कधी मरण पावला असेल त्याचं सुतक पाठीमागे शिल्लक राहत नाही. एखादा दान देत असताना एखाद्या यज्ञात जर त्याला मरण आला असेल त्याचं सुतक पाठीमागे धरायची गरज नाही. मात्र या 4 लोक वगळता बाकीच्यांना प्रत्येकाला वर्णाप्रमाणे सुतक सांगितलेलं आहे. विठाला विठाला तुम्ही म्हणाल
महाराज एवढा मोठा विधी सांगू राहिले, नेमकं या विधीचा आणि या कीर्तनाशी इथपर्यंत कुठपर्यंत संबंध लागणार आहे? आपल्या थोडक्या संदर्भ लावायचा, जास्तीचा पसारा पांगवायचा नाही आणि एवढी रिकामी गाडी एवढ्या उन्हात आपल्याला आदळायची नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे बघा, तुम्ही या देहातून आत्मा निघून गेल्यानंतर हा आत्मा पहिले 47 दिवस यमदूताच्या ताब्यात राहतो. आता 47 दिवसच का राहतो? तर मृत्यूलोक यमलोक हे जे काही अंतर, एवढं अंतर काटण्यासाठी त्या जीवाला लागणारे दिवस म्हणजे 47 दिवस आहे. म्हणजे 47 दिवस हा जो कुणाच्या ताब्यात राहतो? यमदूताच्या ताब्यात राहतो. मग 47 दिवस हा जो जर यमदूताच्या ताब्यात राहत असेल, मग यमदूत त्यांना फुलाचे हार घालून स्वागत करत असेल का? मग ते काय करतात? माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा, तोडीती जोडीती निष्ठुरा, तोडीती जोडीती निष्ठुरा, तोडीती जोडीती निष्ठुरा. किंकर बहुसाल, माझे किंकर बहुसाल, किंकर बहुसाल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. यमदूत काय करतात माहितीये? त्या जीवाला मात्र भयंकर असा त्रास त्या ठिकाणी देतात. काय काय त्रास देतात बरं? अग्निस्तंभाबाई कवटाळविते, तप्तभूमीवर चालविते, असा नाना प्रकारचा भयंकर त्रास यमदूत त्या ठिकाणी त्या जीवाला देत असतात. मग एवढा मोठा त्या ठिकाणी त्रास सांगितला तेव्हा आमच्या काही मंडळींनी प्रश्न केला, कौतुक बरं, एवढा त्रास प्रत्येकाला देतात? म्हणले मग एखाद्यावर तर दयामाय करत असते की नाही, एखाद्यावर तर वशिका नाही. महाराज म्हणले ते यमदूत एवढे निष्ठुर आहे, ते अजिबात कोणावर दया मायाच करत नाही. नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, यातना धरी देतो, ओढाळ्यात यातना धरी देतो. महाराज सांगतात की बाबा ते यमदूत मात्र कोणावर दयामाया करत नाही, प्रत्येकाला त्या ठिकाणी त्रास देतात. मात्र हा झाला 47 दिवसापर्यंतचा प्रवास. 47 दिवसानंतर आता हा जीव यमलोकामध्ये जातो. आपल्याला आजपर्यंत यायचं बरं का, 1 वर्षापर्यंत. आता त्या ठिकाणी बघा, मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर तिथं भगवान स्वर्ग लोकात गेल्यानंतर तिथं भगवान परमात्म्याने मोठी नदी सांगितलेली आहे. आज त्या नदीचं नाव आहे बघा वैतरणी. वैतरणी नावाची नदी आहे. मग त्या नदीचं पात्र एवढं का रुंद सांगितलेलं आहे, तिच्या रुंदीचं अंतर सांगितलं जातं बरं का, 87 योजन. त्या नदीमध्ये आपलं नदीसारखं पाणी नाही. थोडं काय सांगायचं म्हणजे पूर्णपणे नरक भरलेलं आहे. जे जनावर कधी आपल्या डोळ्यानं आपण कधीच पाहिले नाही, असले जनावर त्या ठिकाणी त्या नदीमध्ये सांगितले आहेत. कोणत्या? वैतरणी नावाच्या नदीमध्ये. आणि मग ते त्या ठिकाणी ते यमदूत काय करतात, त्या जीवाला त्या नदीतून असं पलीकडे उडत नेतात. तेव्हा नदीमध्ये असणारे जेवढे काही जनावर आहेत ना, त्या जीवाच्या अंगाला जिथं जिथं जागा सापडे तिथं असं बोज करण्याचा प्रयत्न करतात बरं का. एवढा भयंकर त्रास त्या जीवाला नदीमध्ये सहन करावा लागतो. काही काही बसल्या बसल्याच विचार करत असतील, महाराज लय बारीक सांगू राहिले बा, हे नक्की तिथून जाऊन आले का काय? ऐक नाही, मी काही जाऊन आलो नाही. जेव्हा जाईल ना तेव्हा काही तुम्हाला सांगायला परत येणार नाही. आणि खरंच आहे बरं का. काय झालं माहिती का, जे गेलेत ना दादा, त्यांनी एकदा तरी परत यायला पाहिजे होतं. खरंच ना, तिकडे काय काय कार्यक्रम चालतात ना, एकदा तरी सांगायला खाली यायला पाहिजे होतं. खालचे माणसं वाईट वागलेच नसते. पण झालं काय, जे गेले ना हे काही सांगायला परत आले नाही, आणि जे सांगू राहिले हे काही अजून गेले नाही. म्हणून सांगणाऱ्यांना कितीही सांगू द्या, ऐकणारा त्याचा परिणाम होत नाही. मग तुम्ही काय मनोरंजन म्हणून बसले का काय? विडाला 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 विडाला. आपण एवढं
वृत्तांत सांगत असताना तिथं मात्र गरुडाने भगवंताला प्रश्न केला, प्रभू जर या ठिकाणी वैतरणी नावाच्या नदीमध्ये त्या प्राण्यांकडून त्या जीवाला एवढा जर त्रास सहन करावा लागत असेल, मग त्याच्यासाठी काय उपाय नाही का? त्यासाठी भगवान परमात्म्याने उपाय सांगितलेला, महाराज मुख्य दान त्या जीवाच्या नावाने आपण दान द्यायला पाहिजे म्हटले. दान परंतु दान देत असताना भगवंतांनी एक गोष्ट पुन्हा आवर्जून सांगितली, पिंड दान केल्याशिवाय कधीही त्या ठिकाणी आपण दान करायचं नाही का? कारण पिंड दान न करता आपण जर किती जरी दान दिलं ना, यातलं त्या जीवापर्यंत काहीच पोचत नाही, म्हणजे निष्फळ झाले.